श्री स्वामी समर्थ. मी संगीता. माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते. खूप दिवसानंतर व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे. साथ द्या. तुमचा प्रतिसाद खूप गरजेचा आहे आणि व्हिडिओ आवडत असेल तर शेअर करा, लाईक करायला विसरू नका. गुढीपाडव्याचा पहिला व्हिडिओ काल टाकलेला आहे. आता हा गुढीपाडव्याचा म्हणजेच येणाऱ्या 19 तारखेला गुढीपाडवा आहे आणि हा गुढीपाडवा जो आहे तर आपण असं म्हणतो की हा 3.5 मुहूर्तापैकी हा महत्त्वाचा मुहूर्त मानला जातो. तर गुढीपाडव्याच्या जे पूजेचा शुभ मुहूर्त आणि गुढी उभारण्याचा नूतरण्याचा हे जे 2-3 शुभ मुहूर्त आहेत, अभिजित मुहूर्त, लाभ मुहूर्त, अमृत मुहूर्त, हे तिन्ही मुहूर्त मी मागच्या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे. ही माहिती टाकलेली आहे. तुम्ही चॅनलवर जाऊन टाकू शकता, नाहीतर या व्हिडिओच्या खाली मी लिंक देते, त्याच्यावर जाऊन पाहू शकता. ही सुद्धा माहिती स्वामींच्या केंद्रामध्ये गुढीपाडव्याला आपल्याला वर्षभर भरभराट प्रत्येक कामामध्ये आपल्याला घरामध्ये सुख शांती राहावी, प्रत्येक कामामध्ये यश यावं, धनलाभ व्हावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते. म्हणून गुढीपाडव्याला आपल्या राशीनुसार आपण काय उपाय करावे, त्या उपायाचा 100% आपल्याला फायदा होईल. स्वामींच्या केंद्रामध्ये काही उपाय सांगितले आहेत, ते लिहून घेतलेले आहेत मी तुमच्यासाठी. मी तुमच्यासोबत लिहून घेऊन तुमच्यासोबत शेअर करते मी. कारण सुख समृद्धीसाठी आपल्या राशीनुसार हे उपाय आहेत. कारण नवीन वर्षामध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी ग्रहाचा जो शुभ आशीर्वाद असतो तो मिळवण्यासाठी तुमच्या राशीनुसार आपण काही उपाय नक्कीच करू शकतो. कारण हे जे उपाय आहेत हे 100% तुमच्या कामाला येणारे आहेत. आता आपल्याला काही म्हणजे आपलं आरोग्यापासून, सुखशांतीपासून, पैसा म्हणजे धनलाभ न होण्यासाठी काही ना काही आपण प्रयत्न करत असतो. हे स्वामींच्या केंद्रामध्ये माहिती मिळालेली आहे, म्हणून खूप महत्त्वपूर्ण माहिती आहे. पूर्ण व्हिडिओ पहा. सर्वात पहिले जास्ती वेळ न घालता आपण डायरेक्ट प्रत्येकाच्या राशीनुसार काय उपाय करावा हे मी छोट्याच याच्यामध्ये मी लिहून घेतलेलं आहे, पण पटापट सविस्तर लिहिलेलं आहे. सर्वात पहिले मेष राशी येते. शास्त्रानुसार जर मनापासून कुठलाही आपण उपाय केला तर 100% आपल्याला त्याचं फळ मिळतं. आता सर्वात पहिले येते मेष राशी येते. शास्त्रानुसार मंगळवारी हनुमान चालीसा वाचा आणि गुळाचे दान करा. मेष राशीवाले लोक आहेत, ज्यांची मेष राशी आहे त्या लोकांनी गुढीपाडव्याच्या दिवशी कुठलाही वार असो, पण सुरुवात गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला तो उपाय करायचा. आणि दर मंगळवारी ज्यांची मेष राशी आहे त्या मेष राशीच्या लोकांनी दर मंगळवारी तुमच्या प्रत्येक मनातली इच्छा पूर्ण होण्यासाठी दर मंगळवारी तुम्हाला हनुमान चालीसाचं पठण करायचं आहे एक वेळेस. आणि गुळाचं दर मंगळवारी फुलाची पाकळी एवढा का होईना गुळ कोणालाही दान करायचा. कोणतीही इच्छा असू दे, तुमचं लग्न असू दे, लग्न होत नसेल, बाळ होत नसेल, काही आरोग्य साथ देत नसेल, नोकरीमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. दुसरी राश येते वृषभ. शास्त्रानुसार शुक्रवारी देवी महालक्ष्मीची पूजा करा आणि पांढऱ्या वस्तू कोणत्या? साखर, तांदूळ किंवा पांढरी मिठाई हे दान करा. पांढऱ्या वस्तूचं, कोणत्याही खाण्याच्या वस्तूचं, तांदूळ करू शकता, साखर करू शकता, दही दूध करू शकता, तूप करू शकता, ह्या वस्तूचं दान करू शकता. दर शुक्रवारी माता लक्ष्मीची आपल्याला मनापासून पूजा करायची आहे आणि ही पूजा गुढीपाडव्याच्या दिवशी सुरुवात करायची आहे. ही वृषभ राशीसाठी ही माहिती आहे, हा उपाय आहे. कोणत्याही प्रकारची तुम्हाला अडचण असेल तर 100% ती दूर होईल आणि तुमची इच्छा पूर्ण होईल. पुढची राशी येते मिथुन राशींनी गुढीपाडव्याच्या दिवशी कोणता उपाय करावा? शास्त्रानुसार गाईला हिरवा चारा खायला घाला आणि गाईला हिरवा चारा खायला घातल्यानंतर म्हणजे न विसरता दररोज गणपती अर्थवर शीर्षाचे पठण करायचे आहे. कारण हे गुढीपाडव्याच्या दिवशी हा पहिला उपाय करायचा आहे. दररोज जसं जमल तसं, नाही जमलं तर दर मंगळवारी तुम्हाला हे काम करायचं आहे. आणि गाईला चारा जो आहे तो रोज खायला घातला तर खूप छान, किंवा मग जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही चारा खाऊ घालायचा. हे वृषभ राशीसाठी उपाय आहे. पुढची राशी येते मिथुन राशीच्या लोकांसाठी गुढीपाडव्याच्या दिवशी उपाय करायचा आहे. गाईला हिरवा चाराचा घालायचा नाही. मिथुनचं होतं हे. पुढची रास येते कर्क राशीच्या लोकांनी शास्त्रानुसार सोमवारी महादेवाला अभिषेक करायचा आहे. आणि कुठला पण गरीब व्यक्ती असेल, त्याची परिस्थिती नसेल तर तुमच्या परिस्थितीनुसार त्याला दान करायचं आहे. दूध किंवा तांदूळ न विसरता या दोन्हीपैकी एका वस्तूचं किंवा दोन्ही वस्तू गरीबाला दान करायच्या आहे. आणि दर सोमवारी आपल्याला महादेवाला अभिषेक करायचा आहे. हे कर्क राशीसाठी आहे.
कर्क राशीच्या लोकांनी पाडव्याच्या दिवशी हा उपाय करून दर मंगळवारी हे सतत चालू ठेवायचा. कोणत्याही अडचणी असतील तर दूर होतील. पुढची रास आहे सिंह. सिंह राशीच्या लोकांनी गुढीपाडव्याच्या दिवशी शास्त्रानुसार कोणता उपाय करावा तर दररोज सूर्याला अर्घ्य द्या आणि आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करा. आणि हे दररोज केलं तर खूप चांगलं होईल. कोणत्याही प्रकारचं तुमच्या मागं काही म्हणजे राग असेल, तुमचा चिडचिडपणा असेल, नोकरीमध्ये काही समस्या असेल किंवा कोणाला तुम्ही आवडत नसेल, कुठलाही प्रकार असू दे, धन लाभ होत नसेल तर याच्यासाठी तुम्ही दररोज सूर्याला अर्घ्य देऊन आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करा. पुढची रास येते कन्या रास. कन्या राशीच्या लोकांनी गुढीपाडव्याच्या दिवशी हिरव्या मुगाचे दान करायचे आहे आणि लहान मुलींना गोड पदार्थ खायला द्यायचा आहे. आता खूप महत्त्वाचा हा उपाय आहे, सोपा आहे. हिरवे मूग आहे त्याचं दान करायचं आहे आपल्याला जसं पाहिजे तसं आणि लहान मुलींना गोड पदार्थ खाऊ घालायचा आहे. ही कन्या राशीच्या लोकांनी करायचं आहे गुढीपाडव्याला. आता तूळ रास येते. शास्त्रानुसार तूळ राशीच्या लोकांनी कपाळावर पांढऱ्या चंदनाचा टिळा लावायचा आहे आणि गरजू जे गरीब लोक आहेत त्यांना कोणी महिला असतील किंवा मग पुरुष असेल तर त्यांना मदत करायची आहे. आणि कपाळावर दररोज तूळ लोकांच्या राशीनं पांढरा चंदनाचा टिळा लावायचा आहे. डोकं शांत राहतं. कोणत्याही अडचणी असतील तर 100% दूर होतील. पुढची रास आहे वृश्चिक. वृश्चिक लोकांनी शास्त्रानुसार गुढीपाडव्याच्या दिवशी हनुमानाला शेंदूर अर्पण करायचं आहे आणि दर मंगळवारी मसुरीची डाळ आहे तर मसुरीच्या डाळीचं आपल्या परिस्थितीनुसार दान करायचं आहे. हे वृश्चिक राशीच्या लोकांसाठी उपाय आहे. पुढची रास येते धनु. धनु राशीच्या लोकांनी पाडव्याच्या दिवशी आपल्याला काय करायचं, गुरुवारी विष्णू सहस्त्रनामाचा जप करायचा आहे आणि पिवळ्या वस्तूचं दान करायचं आहे. हे पाडव्याच्या दिवशी पण करायचं आहे आणि दर गुरुवारी तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचा जप करायचा आहे. पिवळी वस्तू म्हणजे पेढा, केळी, पिवळी डाळ किंवा हरभऱ्याची डाळ असं तुम्ही दान करायचं आहे. पुढची रास येते मकर. मकर राशीच्या लोकांनी आपल्या पाडव्याच्या दिवशी शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. दर शनिवारी कोणत्याही प्रकारचं तुमच्या पाठीमागे जे काही साडेसाती असतील, संकट असतील ते पूर्णपणे बंद होतील. आता पुढची रास येते कुंभ. कुंभ राशीच्या लोकांनी आपल्या शास्त्रानुसार शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीचा दिवा लावून पिंपळाच्या झाडाला फेऱ्या मारायच्या, परिक्रमा मारायच्या आहेत. पुढची रास येते कुंभ रास येते. कुंभ राशीच्या लोकांना मोहरीच्या दिवाचा जो मकर राशीच्या लोकांना जो उपाय सांगितलेला आहे तो कुंभ राशीच्या लोकांनी पण करायचा आहे. कुंभ राशीच्या लोकांना परत दुसरा एक उपाय आहे की त्यांनी शनी चालिसाचं पठण करायचं आहे. कोणत्याही गरजू लोकांना काळे कपडे दान करायचे आहे आणि छत्री दान करायची आहे. तर आपल्या राशीनुसार हे उपाय मी सांगितलेले आहेत. शेवटची रास मी सांगितलेली आहे. त्या लोकांनी केळीच्या झाडाची पूजा करायची आहे. केसर किंवा हळदीचा टिळा लावायचा आहे. कोणत्याही प्रकारचे संकट असतील तर दूर होतील. कुंभ राशीच्या लोकांनी मोहरीच्या तेलाचा दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे. ते नाहीच जर जमलं तुम्हाला तर त्या लोकांनी शनी पठण करायचं आहे. शनी चालिसाचं काळे कपडे दान करायचे आहे, काही छत्री दान करायची आहे. आणि महत्त्वाची सूचना म्हणजे हे उपाय आपल्या राशीनुसार जर केले पाडव्याच्या दिवशी तर हे सतत पुढं सुद्धा करायचे आहेत. ही गुढीपाडव्याचे उपाय जे आहेत हे स्वामींच्या केंद्रामध्ये मला मिळालेले आहेत. लिहून घेतले, तुमच्यासोबत शेअर केले. वाचण्यामध्ये काही कमी जास्त झाला असेल तर क्षमा करा, माफ करा. हे मनापासून उपाय गुरुमाऊलींनी सांगितलेले आहे. तुमच्यासोबत शेअर केले. आवडले असतील तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी.